माझा कर्तबगार बाप इतक्या घाणेरड्या कावळ्यात मी का पाहू? माझी इतकी सुंदर आई मला जन्म देणारी ती मी कावळ्यात का पाहू असा मला प्रश्न तयार होतो. त्यामुळे मी माझ्या जीवनात अशा कार्यक्रमात कधी कावळे येऊ दिलेले नाहीत. जे घरावर उडान टप्पू सारखे येतात त्यांना मी पाणी देतो, भाकरी देतो, पण बापाची जागा मी कावळ्याला देत नाही. असे जे उपक्रम आहेत साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे, त्याच्या शब्दांना साथ घालणारे, आगे बढो म्हणणारे, अशा उपक्रमांचं महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्याचं व्यावसायिकीकरण आणि त्याचं खाजगीकरण झालेलं. जर का वाढतो याचं उत्तर तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही ती गोष्ट करत गेला तर ती कुरूप होते. बुद्ध पण म्हणाला की या जगात प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं आणि ज्या गोष्टीला सुंदर कारण असतं ती गोष्ट सुरूप होते आणि विनाकारण घडणारी गोष्ट कुरूप होते. एक साहित्यिक की डायरी या पुस्तकामध्ये एका पानावर ते एकच वाक्य आहे, पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है. हे पॉलिटिक्स म्हणजे पार्लमेंट मधलं नव्हे, हे पॉलिटिक्स म्हणजे ग्रामपंचायतीतलं नव्हे, हे पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही तुमच्या साहित्यातून एखादी भूमिका घेऊन ती व्यक्त करणं, दॅट इज पॉलिटिक्स. आणि मला जगायचं असेल तर मला लिहावं लागेल आणि मला लिहायचं असेल तर मला जगावं लागेल. कारण बुद्धाने सांगितलं जगण्याला पण एक कारण लागतं. एक लक्षात घ्या, या पृथ्वीच्या पाठीवर कारण नसताना काहीच घडत नाही आहे. कारण साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माणूस समजावून घेण्याचा हा एक प्रयत्न पण आहे. आणि सगळ्यात जास्त शब्द कोणाचे असतात? ज्याचं जगणं आणि लढणं रस्त्यावर वादळात संघर्षात चालू आहे तो शब्दांचा बादशाह असतो. 1990 नंतरचं जे जग आहे त्या जगाच्या मुक्कामाचं ठिकाण पहिल्यांदा इथल्या भांडवलशाहीने आणि तंत्रज्ञानाने बदललं. माझ्या आयुष्यावर जे ठसे उमटलेले आहेत व्यवस्थेचे, एक एक ठसा मी कागदावर घेतो, माझं साहित्य जन्माले. साहित्य आणि लेखक यांच्यामध्ये जर बेईमानीची रेषा तयार झाली तर साहित्य आणि लेखक दोन्ही फोल होतात. 70च्या दशकामध्ये अण्णाभाऊने दलित साहित्य संमेलनामध्ये असं एक वाक्य उच्चारलं की ही पृथ्वी नागाच्या फण्यावर नसून काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे. सुंदर जग आहे, पण त्या जगात पासवर्ड आणि कोडवर्ड असल्याशिवाय आत जाताच येत नाही आणि तो फक्त मुठभर लोकांच्याकडे आहे. वर्ध्यातली आजची सायंकाळ या कारणासाठी अधिक सुंदर झालेली आहे की ज्या सायंकाळी मराठीमध्ये, मराठी साहित्यामध्ये आपल्या कर्तृत्वाची छोटी मोठी पावलं टाकणाऱ्या 4 लेखकांचा सत्कार आज इथे आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय. त्यामुळे ही संध्याकाळ जशी वाढत जाईल तशी तिच्या चेहऱ्यावर या साहित्यिकांच्या कर्तृत्वाच्या मुद्रा पण उमटलेल्या असतील आणि दृष्ट लागू नये म्हणून सायंकाळ ह्या पाऊलखुणा अतिशय अभिमानाने मिरवेल असंही मला वाटतं. मी प्रमोदला धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं, मला पात्र समजलं आणि माझ्या हस्ते या साहित्यिकांचा सत्कार केला. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, ती समारंभात वापरली जाते, राजकारणात तर जास्त वापरली जाते. अमुक अमुक यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार. सूत्रसंचालक तर सारखं सांगत असतो यांच्या शुभ हस्ते, यांच्या शुभ हस्ते.
मला कधीच कळलं नाही, हात शुभ असेल तर मग डोकं काय, डोकं शुभ असेल तर पाय काय. नारायण सुर्वेंच्या भाषेमध्ये अख्खा माणूसच पवित्र आणि शुभ असतो. पण हे जर हात पाय शुभ असतील असं मानलं तर माझ्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांना काय वाटलं याचा मी विचार नाही केलेला. पण मी पुन्हा एकदा अख्खा शुभ झालेलो आहे पुरस्कार वाटताना, याची मला खात्री होऊ लागलेली आहे. प्रमोदचं मला आणखीन एका गोष्टीसाठी कौतुक वाटतं की त्याने आपल्या प्रिय वडिलांचं, एका सामाजिक कार्यकर्त्यांचं स्मरण अतिशय सुंदर पर्याय शोधून केलेला आहे. आपल्या परंपरेत आई वडील मेल्यानंतर त्यांना कावळ्यात पाहण्याची सवय आहे. कावळ्यावर माझे एक पुस्तक पण आहे, कावळे आणि माणसं. आणि ही संस्कृती वर्षानुवर्ष आपण पाळत आलो. आणि मला नेहमी प्रश्न पडतो, माझा कर्तबगार बाप इतक्या घाणेरड्या कावळ्यात मी का पाहू? माझी इतकी सुंदर आई मला जन्म देणारी, ती मी कावळ्यात का पाहू, असा मला प्रश्न तयार होतो. त्यामुळं मी माझ्या जीवनात अशा कार्यक्रमात कधी कावळे येऊ दिलेले नाहीत. जे घरावर उडान टप्पूसारखे येतात त्यांना मी पाणी देतो, भाकरी देतो, पण बापाची जागा मी कावळ्याला देत नाही. प्रमोदनेही तसंच केलेलं आहे. वडिलांचं स्मरण करण्याचा एक चांगला मार्ग त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे. आणि तो चांगला मार्ग म्हणजे जे साहित्य आतापर्यंत समाज बदलत आलेला आहे, माणसाला आतून बाहेरून बदलत आलेलं आहे, त्या साहित्यिकांचा गौरव करणं ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याने एका पोस्टमनचा पण सत्कार केला. त्याला कमी पैसे दिले हे मी नाशिकपर्यंत सांगत जाणार आहे. मला पोस्टमन खूप आवडतो, आई शपथ खूप आवडतो. कारण माझा बाप भारत चीन सीमेवर लढता लढता शत्रूच्या गोळीबारामध्ये जखमी झाला. डाव्या खांद्यातून त्याची गोळी गेली आणि तिथून पत्रव्यवहार बंद झाला. युद्धाच्या काळात पत्रव्यवहारच होत नव्हता आणि आम्ही रोज पोस्टाच्या दारात जाऊन मी माझी आई बसायचो, काहीतरी टपाल येईल. माझी आई तर अशी हरणीसारखी मला जेवू द्यायचे नाही. जा पोस्टाच्या दारात, पोस्टमन कुठे दिसतोय काय बघ, रेडिओवरच्या बातम्या काय सांगतात बघ. आणि सारखा हताश होऊन जायचो मी. आणि तिला 50 वेळा सांगायचो, बातमीत आपल्या बापाचं नाव नाही आलं. कारण जवान मेला की त्याचं नाव यायचं. आणि मग ती एकदम छातीवर हात ठेवून यल्लमाची प्रार्थना करायची, जी देवी मला कधीच आवडली नाही, ती प्रार्थना करायची. अशा परिस्थितीमध्ये माझा बाप जखमी झाला. ही तार स्वतः रडत रडत ज्याने माझ्या आणि माझ्या आईच्या हातात ठेवली तो पोस्टमन होता. त्यांनी तारेतल्या मजकुराशी आपलं नातं जोडलेलं होतं. माझी पहिली वहिली मुलगी वारली तेव्हाही माझ्या सासरवाडीवरून तार घेऊन येणारा पोस्टमनच होता. आणि ती तारसुद्धा माझ्या हातात त्यांनी रडत रडत दिली. हे पोस्टमन म्हणजे नुसतं कुरिअरचं काम करणारे लोक नाहीत, तर तुमच्या आमच्या सुखदुःखाशी आतून बाहेरून नातं जोडणारे लोक आहेत. त्याचा सत्कार केला ह्याचा मला खूप आनंद आहे. ते पुरस्कार वाटताना मला असं वाटत होतं की मी एवढ्या लवकर म्हातारा नाही व्हायला पाहिजे होतं. कदाचित मी त्यांच्या कारकिर्दीत असतो तर त्यांनीही दयेपोटी माझ्या एखाद्या पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली असती. पण आता ते शक्य नाही. आपण घेणारे नाही, निदान देणारे तरी ठरलो, ह्याचा पण एक आनंद मला आहे. असे जे उपक्रम आहेत, साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे, त्याच्या शब्दांना साथ घालणारे, आगे बढो म्हणणारे, अशा उपक्रमांचं महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्याचं व्यावसायिकीकरण आणि त्याचं खाजगीकरण झालेलं आहे. त्या दोन्ही कल्पनांना फाटा देऊन अतिशय निर्मळपणे, पारदर्शीपणे घेणाऱ्याला देणाऱ्याला आनंद होईल
अशा पद्धतीचा उपक्रम प्रमोदने राबवला. आता त्याला पुन्हा सारखं सारखं धन्यवाद म्हणायला लागलो तर तो बिघडून जाण्याची पण शक्यता आहे. पण मी माणसं बिघडवण्याचं काम कधी करत नाही, त्यामुळे आता त्याला धन्यवाद वगैरे काही म्हणणार नाही. मला इथे आल्याचा अजून एक फायदा झाला की देवेंद्रजीने कालच प्रकाशित झालेलं पुस्तक मला सही करून दिलं, तेही स्टेजवर दिलं, त्याचाही मला खूप आनंद आहे. आणि त्याच्यामध्ये माझा सगळ्यात आवडता लेखक लहानपणापासून खलील जिब्रान याच्यावरचं सुद्धा एक प्रकरण आहे. म्हणून मी त्यांना म्हणालो, अरे तुम्ही माझा आवडता लेखक, माझा म्हणजे फक्त माझाच नाही आहे, तो जगाचा आवडता लेखक आहे, पण माझा जास्त आहे. हे मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगितलं. आणि आता मला जो विषय दिलेला आहे, साहित्याने समकालीन समाज, समकालीन म्हणजे आजचा, आत्ताचा, या क्षणाचा, या वर्तमानाचं आणि साहित्याचे काही नातेबंध आहेत का, याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. पण त्या चर्चेकडे जाण्यापूर्वी मी नेहमीच माझ्यासाठी पण प्रश्न विचारतो, तुमच्यासाठी पण विचारतो की माणसाला लिहावं असं का वाटतं? व्हॉट इज द कॉज ऑफ रायटिंग? तुम्हाला गावं असं का वाटतं, भाषण करावं असं का वाटतं, चित्र काढावं असं का वाटतं, कविता करावी अशी का वाटते, अभिनय करावा असा का वाटतो? जर का वाटतो याचं उत्तर तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही ती गोष्ट करत गेला तर ती कुरूप होते. बुद्ध पण म्हणाला की या जगात प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं आणि ज्या गोष्टीला सुंदर कारण असतं ती गोष्ट सुरूप होते आणि विनाकारण घडणारी गोष्ट कुरूप होते. का लिहितो आपण? गातो का? मग त्याचं एक साधं उत्तर देतं की आपण स्वतःला व्यक्त करत असतो. आणि माणसाला स्वतःला व्यक्त करणं हे सगळ्यात आनंदी असतं. मनुष्य प्राण्याला जर मनुष्य प्राणी स्वतःला व्यक्त करू शकला नाही कोणत्या ना कोणत्या फॉर्ममधून, तर तो पागल होण्याची शक्यता असते. म्हणून माणसं स्वतःला व्यक्त करतात आणि व्यक्त करण्यासाठी कोण कविता लिहितं, कोण कथा लिहितो, कोण कादंबरी लिहितो, कोण भाषण करतो माझ्यासारखं येऊन इथे, आणि कोण ऐकण्याचं पण काम करतो. मग व्यक्त करण्यासाठी आपण माध्यम काय वापरतो ते जसं महत्वाचं आहे तसं कोणत्या कंटेंटमधून आपण स्वतःला व्यक्त करतो. बहुतेक लेखक म्हणतात आम्हाला अन्याय आवडत नाही, आम्हाला अमुक आवडतं, तमुक आवडतं, ते सांगण्यासाठी आम्ही व्यक्त होत असतो. नुसतंच व्यक्त होऊन चालत नाही, तर का व्यक्त होता हे पण सांगायला पाहिजे. तिथे रोलचा संबंध येतो. मी कविता का लिहितो आणि त्यातून कोणती भूमिका मी मांडत असतो. आता भूमिका मांडावी की नाही याच्याविषयी दोन मतप्रवाह आहेत. भूमिका मांडणारं साहित्य प्रचारकी होतं असं भूमिका न मांडणारे बोलतात, आणि भूमिका मांडणारे आपल्या भूमिकेचं समर्थन करतात, कारण ही भूमिका मांडून मला हे बदल माझ्या समाजामध्ये करायचे आहेत. भूमिका मांडणं अत्यावश्यकच असतं असं हिंदीतले एक श्रेष्ठ साहित्यिक मुक्तिबोध यांनी म्हटलंय, आणि हिंदीत त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे, पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है. एक साहित्यिक की डायरी या पुस्तकामध्ये एका पानावर ते एकच वाक्य आहे, पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है. हे पॉलिटिक्स म्हणजे पार्लमेंटमधलं नव्हे, हे पॉलिटिक्स म्हणजे ग्रामपंचायतीतलं नव्हे, हे पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही तुमच्या साहित्यातून एखादी भूमिका घेऊन ती व्यक्त करणं, दॅट इज पॉलिटिक्स. कारण तुमच्याकडे भूमिकाच नसेल बरी वाईट, तर तुम्ही काय सांगणार आहात लोकांना. आणि भूमिका प्रचार नसतो, जसं माणसाला पाठीचा कणा असतो तसं तो साहित्याचा कणा म्हणजे भूमिका असते.
जग बदलते केव्हा? त्या बदलासाठी साहित्यिकांनी, लेखकांनी कोणत्या कोणत्या भूमिका घेतलेल्या आहेत? साहित्याच्या निर्मितीपासून आपण जर गेलो तर भूमिका घेऊन ठोसपणे लिहिणारे, त्याची जोखीम स्वीकारणारे, भूमिका मांडता मांडता फासावर जाणारे, आयुष्यभर तुरुंगात राहणारे असे कलावंत भूमिका घेतात आणि आपल्या भूमिकेशी ठाम राहतात. भूमिका आवश्यकच आहे, कारण आपल्याला काहीतरी बदलायचं आहे, आपल्याला काहीतरी रिप्लेस करायचं आहे, आपल्याला काहीतरी उजेर अंधारातलं द्वंद्व सांगायचं आहे, आपल्याला काहीतरी न्याय अन्यायाच्या कल्पनामधून एक वेगळं समाजाला सांगायचं आहे. आपण ते सांगतो का? मला वाटतं सांगायला पाहिजे. माझ्यावर पण अशीच टीका होत होती, पण मी काय त्याची पर्वा केली नाही. मला जे वाटते तेच मी लिहित राहणार आहे, कारण तीच माझी भूमिका आहे आणि मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. माझी भूमिका कोणत्या लाटांवर अवलंबून नाही आहे. आत्मकथनाची लाट आली, लिही आत्मकथन. ग्रामीण कवितांची लाट आली, लिही ग्रामीण कविता. चारोळ्यांची लाट आली, लिही चारोळी. त्या तुमच्या अंतर्जगाशी सुसंगत आहेत की नाही याचा विचार न करता जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही अडचणीत सापडता. कारण लेखन ही एक अशी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. माझ्या जीवनामध्ये अतिशय महान लेखक येऊन गेले आणि त्या सगळ्यांनी मला मुलासारखं, नातवासारखं वाढवलेलं आहे. त्याच्यात एक नारायण सुर्वे यांनी नाव घेतलं, त्याच्यात कुसुमाग्रज, त्याच्यात बाबूराव बागुल, त्याच्यात रावसाहेब कसबे, त्याच्यात वामन दादा. अशी मी इतका भाग्यशाली आहे की माझी पात्रता नसलेल्या काळामध्ये त्यांनी माझ्या डोक्यावर, पाठीवर हात ठेवलेला आहे आणि त्यांच्या हातात हात धरून मी काही शब्द लिहिण्याचा प्रयत्न करत आलो. काय मांडायचं असते आपल्याला? का मांडायचं असतं? मला जर कोणी विचारलं तू का लिहितोस, तर माझं उत्तर ठरलेलं आहे की भाऊ, मला अजून काही दिवस खूप छान जगायचं आहे आणि मला जगायचं असेल तर मला लिहावं लागेल आणि मला लिहायचं असेल तर मला जगावं लागेल. माझा सगळा अट्टहास माझ्या जगण्याच्या लाभातून येतो. मग मला जगायचं कशासाठी आहे? कारण बुद्धाने सांगितलं जगण्याला पण एक कारण लागतं. एक लक्षात घ्या, या पृथ्वीच्या पाठीवर कारण नसताना काहीच घडत नाही आहे. डोळ्यातलं खारट पाणी बाहेर यायला सुद्धा कारण लागतं आणि डोळ्यातून हसू यायला सुद्धा कारण लागतं. जे मी तुमच्यासारख्याच परिस्थितीतून आलो होतो, फक्त मला जग बदलण्याची खूप घाई झाली होती. कारण स्वातंत्र्यानंतर सुद्धा 15-20 वर्षे मी माणसाला गुलाम बनवणाऱ्या जागेत आणि व्यवस्थित होतो. दर आठवड्याला मेलेली जनावर ओढ, त्याचंच मांस खा, आंघोळीसाठी दिवाळीची वाट बघत बैस, सण आला की आजीबरोबर भीक मागायला जा. आणि त्यावेळेला माझ्या मनात एक प्रश्न पडत होता, हे असं माझ्याच बाबतीमध्ये का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधत शोधत मी 75 पुस्तकं लिहिली. एकच प्रश्न होता, हे असं का? कारण होतं माझ्याकडे. आणि मग मी का जगायचं आहे? श्वास आत येतात बाहेर येतात म्हणून मला जगायचं आहे का? तसं तर मग गाढव पण जगतं. श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी जगायचं आहे का? नाही जगायचं, कारण सगळे प्राणी तसेच जगतात. आणि जे असे जगतात त्यांना मरण काय असतं कधी कळत नाही, जगणं पण कळत नाही. म्हणून मी एका बेसावध क्षणी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना लिहिलं होतं, मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी, जग बदलण्यासाठी आलो. मी का आलोय तुमच्यामध्ये?
हे बदल नाही, कारण हे माणसाला फ्रेंडली नाही आहे, हे न्यायाला फ्रेंडली नाही आहे. अशी भूमिका जगातले बहुतेक साहित्यिक घेत असतात. जे ह्या भट्टीतून निघून जातात. तुमचे शब्द हे कागदावर उगवण्यापूर्वी तुमच्या काळजावर उगवलेले असायला पाहिजेत. आपण खूप घाई करतो देवेंद्रजी, काळजावर शब्दच उगवू देत नाही आपण. राईट अँड रिमूव्ह असतं तिथे. जे शब्द डायरेक्ट कागदावर उगवतात ते अल्पजीवी असतात, आणि जे काळजावर उगवतात, अंकुर पावतात, फुलतात, सुगंधित होतात, आपल्याला अस्वस्थ करतात, मग कधीही आपण त्यांना कागदावर आणतो आणि स्वतःचं आतलं जग थोडं मोकळं करून देतो. स्वतःला म्हणतो क्या बात आहे, किती छान वाटते. आता धुसफूस होत होतो, आत दाबले पण तयार झालेलं होतं. आता मी मोकळा झालो, कारण मी काळीज मोकळं करून ठेवलेलं आहे. प्रत्येक शब्दाचा जन्म हा कोणत्या शब्दकोशात होत नाही, कोणत्या ग्रंथामध्ये होत नाही. तुम्ही ज्या लायकीचं, ज्या पद्धतीचं जीवन जगत असता आणि जे तुमचे जीवनानुभव असतात, त्यातूनच एक एक शब्द उगवत असतो. त्यासाठी माणूस कसा पाहतो, कारण साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माणूस समजावून घेण्याचा हा एक प्रयत्न पण आहे. काय आहे साहित्यामध्ये? तो लेखक बहुरुपयासारखी रुपये घेतो आणि स्वतःला टाचेपासून डोक्यापर्यंत उसवत जातो, आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या की वरून टाके घालत शिवत येतो. हे उसवणं आणि शिवणं याच्यामध्ये कुठेतरी जग बदलणारी अक्षरं उगवत असतात. मी माझ्या अनुभवावर सांगतो. प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे असतात. ही लेखनाची प्रक्रिया ही उसवणं आणि टाके घालणे याच्यामध्ये असते. आणि जगामध्ये ज्या अस्सल कलाकृती आलेल्या आहेत, वर्षानुवर्षे आपल्या हृदयात घर करून बसलेल्या आहेत, त्या अशाच प्रवासामधून गेलेल्या आहेत. निग्रोंचं साहित्य वाचा. मला अजूनही असं वाटतं देवेंद्रजी, मी मगाशी म्हणालो की खलील जिब्रान वाचून सुद्धा मी वेडा कसा काय नाही झालो. लाओत्से वाचून मी वेडा झालो. इतका वेडा झालो की कशात काही दम वाटेना मला. कारण हा जगातला पहिला नेचर रिलिजनचा विचारवंत हा माणसाला पायाने चालवायला शिकवत नाही, डोक्याने चालवायला शिकवतो. पायाने सगळेच चालू शकतात ना, डोक्याने चालायचं कुणी? जे डोक्याने चालतात त्यांना उलट दिसतं, आणि जे उलट दिसतं ते सुलट करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि जे पायाने चालतात त्यांना सगळं सुलटच दिसतं, उलट दिसत नसल्यामुळं त्याच्यावर भाष्य करण्याची, त्याच्यावर लिहिण्याची काही गरजच निर्माण होत नाही. मी रूट्स कादंबरी वाचली, मी ब्लॅक लाईक सारखी वाचली, अशा कितीतरी मी वाचल्या की ज्या कादंबऱ्या, ज्या कविता त्यांच्या जगण्याच्या संघर्षातूनच जन्माला आल्या होत्या. आणि संघर्षात टिकायचं होतं म्हणूनच त्या कलाकृती जन्माला आल्या होत्या. त्याला चित्रपण अपवाद नाही, त्याला कादंबरी अपवाद नाही, त्याला शिल्प अपवाद नाही. हे जगण्याच्या सगळ्या पातळीवर घडतं. असं करत करत आपण 90 पर्यंत येतो. त्याच्या काळात हे खूप घडलेलं आहे. जगात अशाही चळवळी घडल्या युरोपमध्ये प्रबोधनाच्या काळामध्ये की जेव्हा महिलांना परमेश्वराचं नाव घेण्याचाच अधिकार नव्हता, चर्चमध्ये जाण्याचा अधिकार नव्हता, बायबल हातात घेण्याचा अधिकार नव्हता. बहुतेक धर्माने बाईला पाप येऊ नये विटाळ वाशीन ठरवलेला आहे. बाई आली की जगाची वाट लागते, कुटुंबाची वाट लागते. हे का ठेवलं? कारण जगातले सगळे धर्मग्रंथ पुरुषांनीच लिहिले. मी नेहमी विनोदाने म्हणतो
यातला एक ग्रंथ जर बाईने लिहिला असता तर चला पुरुष विटाळ वाचन झाले असते, त्यांना घराच्या बाहेर बसवलं असतं. अशा काळामध्ये जेव्हा बायांना देवाचं नाव सुद्धा घ्यायचा अधिकार नाही, आपल्याकडे पण नव्हतं. संत चळवळीपर्यंत आलवार चळवळ झाली, दक्षिणेकडे देवाचं नाव घ्यायचं स्वातंत्र्य नाही, मंदिरात जाणं बाजूलाच राहिलं. आणि बायका इतक्या कल्पक असतात, इतक्या क्रांतिकारी असतात, इतक्या रिबेलियन असतात. युरोपमध्ये वुल्फ नावाच्या बाईने एक गाणं लिहिलं आणि धर्मव्यवस्थेला सांगितलं, ठीक आहे, तुम्ही मला येशूचं दर्शन घेऊ देत नसाल, मला बायबल वाचू देत नसाल, मला चर्चमध्ये जाऊ देत नसाल, तो जो तुमचा येशू आहे ना, एक दिवस तो माझा प्रियकर होईल. काय कराल ते? आणि मग तिनं कविता लिहिली, हे आकाशातून स्वर्गातून निघालेल्या सुंदर राजकुमारा, जगात खूप गाजलेली कविता आहे. तू मला अभिवादन करताना तुझ्या तळहातातून सोनेरी किरणाचे पुंजकेच्या पुंजके बाहेर पडतायत. माझा वेध घेत ते माझ्यापर्यंत पोचतायत. तसा तूही माझ्याकडेच निघालेला आहेस. पण तुझ्या अगोदर निघालेली किरण माझ्या रंध्रामध्ये घुसतात, काळजात इतका प्रचंड गोंधळ घालतात, मला बरं पण वाटतं आणि मला त्रास पण होतो. काय केलं तिनं? केलं काय तिनं? हा अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. ह्याचा अर्थ काय लावायचा? हे पण बंड आहे, ते पण बंड आहे, आलवारांचं पण बंड आहे. कारण हे कलाकृती तयार करणारे लोक माणूस घाण असलेल्या व्यवस्थेला बदलण्याच्या प्रयत्नामध्ये आपली सगळी लेखणी खर्च करत असतात. ही व्यवस्था माणसासाठी पाहिजे. मग आपल्याकडे लोक साहित्याच्या व्याख्या तयार करत आले. साहित्य कशाला म्हणायचं, त्याच्यात काय पाहिजे, कुणी लिहायचं, कधी लिहायचं, किती लिहायचं, ह्याचे सगळे नियम आपल्याकडे होते. प्रबोधनाच्या चळवळीमध्ये हे नियम आपण मोडून टाकले. म्हणूनही सांगितले ना, लिहायचं कुणी? ब्राह्मणांनीच लिहायचं, त्यांनीच वाचायचं, त्यांनीच ज्ञान द्यायचं. इतरांनी लेखणी पुस्तक काही हातात घ्यायचं नाही आहे. आणि ज्याला लिहावं असं वाटतं त्यांनी पहाटे 4 वाजता उठायचं, आंघोळ करायची. आपण आंघोळ म्हणतो, ते शुचिरभूत म्हणतात. बरोबर आहे दाती साहेब? शुचिरभूत व्हायचं. पांढरा कागद घ्यायचं, बोरू घ्यायचा, शाईची बाटली घ्यायची, पूर्वेच्या दिशेनं तोंड करत चालत राहायचं, पक्ष्यांचं गुंजन ऐकायचं, खळखळ वाहणाऱ्या नदीचा तो ध्वनी ऐकायचा आणि नदीच्या काठावर बसून लिहिण्याचा प्रयत्न करायचा. हे आपल्याला आलं असतं का? कसं लिहायचं, कुठे लिहायचं, हे सगळे प्रश्न तोडून मोडून फेकून आपण या पुरस्कारापर्यंत पोहोचलेलो आहोत. काय पाहिजे साहित्यामध्ये? नुसतंच माणसाने हसवणारं साहित्य लिहायचंय? माणसाने खूप हसलं पाहिजे बाबा, आनंदी झालं पाहिजे साहित्य वाचून. मग हसण्यासाठी साहित्य कशाला वाचायचं आहे? सर्कशीमधला जोकर नाही काय पाहता येत? हसायचंच प्रयोजन असेल तर हे कशाला वाचायला पाहिजे? आणि हसणं हे जसा नैसर्गिक भाग असतो तसं त्या प्रत्येकाला एक बॅकग्राऊंड पण असते. तुम्ही खोटं हसवायला लावू नका, तुम्ही लॉफिंग क्लबमध्ये नेऊन हसवायला लावू नका. तो पण तुमच्या जीवनाचा एक सहज आविष्कार असायला पाहिजे. साहित्य कसं असायला पाहिजे? नुसत्याच वेदना असायला पाहिजेत का? लय भोगलं लय भोगलं लय भोगलं ठीक आहे, पण बाहेर पडायचा एखादा मार्ग पण सांग त्याच्यातून, एखादा आशेचा किरण पण सांग त्याच्यातून. मला आठवतं, मी एके ठिकाणी वाचलेला आहे, तो क्युबा की काय, मला देशाचं नाव आठवेना. त्या देशामध्ये एक चिमणी इतका मोठा पक्षी असतो, दंतकथा आहे, चिमणी इतका. आणि तो खूप
कमी उंचीवर उडतो, कारण छोटा जीव आहे. तो वर फिरतो, खाली येतो, वर जातो. आणि त्या देशामध्ये एक अशी म्हण आहे की जो माणूस मरण्यापूर्वी त्या पक्ष्याचं गाणं ऐकतो तो डायरेक्ट विदाउट बुकिंग मेसेज न पाठवता स्वर्गात जातो. आपल्याकडे स्वर्ग 123 पेक्षा जास्त आहेत, हे पण कुणाला लिहिणाऱ्यांना माहिती नाही. किती स्वर्ग आहेत आपल्याला एकच माहिती आहे, स्वर्ग. आणि आपल्याकडे वेगळे वेगळे स्वर्ग आहेत. महात्मा फुलेंनी एका अखंडात लिहिलेलं आहे की या देशातली माणसं जिवंतपणेही एकत्र राहत नाहीत आणि मेल्यानंतर सुद्धा एकत्र राहत नाहीत. मेल्यानंतर कोण स्वर्गवासी होतो, कोण पैगंबरवासी होतो, कोण बुद्धवासी होतो, कोण ख्रिस्तवासी होतो. साला काय भानगड आहे राव. अरे मेल्यानंतर तरी एका जागेवर राहा ना. तर त्या पक्षाचं गाणं ऐकल्यानंतर स्वर्ग लाभतो. त्यामुळं वयोवृद्ध झालेली माणसं, सिनियर सिटीजन्स क्लबमध्ये जाणारी माणसं, कारण म्हातारा म्हटलं की त्यांच्या भावना दुखवतात. आणि खरा शब्द म्हाताराच आहे ना. ही नैसर्गिक अवस्था सहन करण्याची, मान्य करण्याची ताकद पण आपण गमावलेला असतो. हे म्हातारा होणं म्हणजे काहीतरी प्रचंड मोठं पाप केल्यासारख्या मानसिकतेत आपणच असतो. आणि आपण उर्दूतले ते 2 ओळी विसरतो. जब शायर बुढ़ा हो जाता है, जब शायर बुढ़ा हो जाता है तब उसके नगमे जवां हो जाते हैं. जर तुम्हाला तरुण कविता पाहिजे असेल तर कवीने म्हातारच व्हायला पाहिजे. तरुण कवी तरुण कविता लिहू शकत नाही. तो सोलापूरचा असू दे नाहीतर आमच्या गावाजवळचा असू दे. तुला तरुण कवी लिहायचे असेल, कविता लिहायची असेल तर पटकन म्हातारा हो. म्हातारा होणं म्हणजे वय वाढणं नाही, तर अनुभवाने पक्व होणं आहे. तर ते लोक सगळे त्या पक्षाचा आवाज कधी ऐकायला मिळेल अशी वेड्यासारखी जंगलात इकडे तिकडे फिरत असतात. ते मरणापूर्वी त्याचा आवाज ऐकायला पाहिजे. पण तो पक्षी इतका बहादूर आहे, तो जिवंत असेपर्यंत खूप कमी वेळा गातो. असं कावळ्यासारखं काव काव करत बसत नाही. तो दुर्मिळ पक्षी आहे, दुर्मिळ गायन आहे. आणि जेव्हा त्याला गायवं असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपल्या मराठी कवीसारखं होतं. मी ठाण्याचा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. कुणी मागून भेटायचं, साहेब कविता एक ऐकता का? आणि मला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करण्यामध्ये नागपूरचा खूप मोठा भाग आहे. हे मी जाहीरपणे पण सांगतो, लिहून पण सांगतो, बोलूनपणे पण सांगतो. अरे मी ते अध्यक्ष भाषण झाल्यानंतर टॉयलेटला निघालो, 3-4 सर जाता जाता कविता ऐका. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला देवेंद्रजी आणि म्हणालो, भाऊ कविता हे तुझं क्लोन आहे, तो कागदाचा तुकडा नाही आहे. तुझ्या काळजातून उगम पावलेलं ते क्लोन आहे. आपण आपल्या क्लोनचा इतका अपमान करावा असं मला वाटत नाही. मी लघवी करता करता तुझी कविता ऐकायची. अरे तू तुझ्या कवितेची थोडी तरी इज्जत ठेव. तो पक्षी खूप कमी गातो आणि तो खूप कमी गातो म्हणून ते ऐकण्यासाठी खूप लोक त्याच्या मागे लागतात. जेव्हा त्याला गाण्याची इच्छा होते तेव्हा तो गाण्यासाठी जागा शोधायला लागतो. छोटा जीव आहे, इवले इवले डोळे आहेत. तो घिरट्या मारतो वर, कुठे बसायचं आहे. आणि खूप घिरट्या मारल्यानंतर त्याला प्रचंड तीक्ष्ण असलेल्या काट्याने भरलेले एक झाड दिसतं. झुडपासारखं असं झाड दिसतं. खूप आनंद वाटतो त्याला, गाणं म्हणायला जागा मिळाली. तो पुन्हा घिरक्या मारत मारत झाडाजवळ येतो, पुन्हा जातो आणि पुन्हा एक असा सूर घेतो, मारतो की तो जो काटा असतो बरोबर त्याच्यावर तो काळीजा पडतो, काटा आरपार होतो. जे 1-2 श्वास शिल्लक असतात तेवढ्या वेळात तो गाणं म्हणून घेतो.
साहित्याचं तसंच आहे भाऊ. साहित्य म्हणजे वेदना आणि करुणा याचा एक संगम असते. वेदना पण आहे, त्याच्यात सौंदर्य पण आहे, त्याच्यात करुणा पण आहे. ह्या सगळ्या मिश्रणातून एक एक शब्द जन्माला येतो. मी तसा घालू शकलो नाही कारण मी फेल गेलेला माणूस आहे. मी घालू शकलो नाही ह्याचं कारण काय? कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापर्यंत मला मराठीच बोलता येत नव्हतं. कुणीतरी सांगितलं मी कर्नाटकातला आहे आणि मला तर व्यक्त होण्याची दांडगी हौस, पण कन्नड स्क्रिप्ट येत नव्हती. इंग्रजीत बोलायला लागलो की लय शहाणं म्हणायचे. हिंदीत मी कधी लक्ष घातलं नाही कारण तेव्हा मला कळलं होतं की हिंदी कम्युनिकेशनची भाषा जशी आहे तसं हिंदू आणि हिंदू राष्ट्र प्रमोट करणारी भाषा आहे. त्यामुळे मी हिंदीत पण गेलो नाही, मराठी शिकायला लागलो. 5वीच्या वर्गात बसून व्याकरणाचे तास उपस्थिती द्यायला लागलो त्याला. हे सगळं व्यक्त करण्यासाठी ज्या शब्दांची गरज असते त्या शब्दांचाच आपल्याकडे अभाव असतो. मी सकाळमध्ये समूह संपादक होतो, डायरेक्टर होतो आणि मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची मीटिंग वर्षातून एकदा दोनदा बोलवायचो आणि त्यांची एक शर्यत लावायचो की तुम्ही समाजाची सगळी दुःख, सगळे प्रश्न, सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी बातमीतून, लेखातून मांडत असता आणि ते मांडण्यासाठी शब्द हे एक मोठं हत्यार आहे. तुमच्याकडे शब्द किती आहेत आणि मराठीत एकूण शब्द किती आहेत त्याचा पण कुणाला पत्ता नाही. नुसतं मी मराठी म्हणायचं, खळखट म्हणायचं. अरे मराठी शब्द किती आहेत भाऊ तुझ्याकडे? समजा 3 लाख शब्द असतील तर तो जो मराठीचा मास्तर किंवा प्राध्यापक असतो त्याच्याकडे सगळ्यात कमीत कमी शब्द असतात. कारण त्याने गृहीत धरलेलं असतं मी मराठीचा PhD म्हणजे माझ्याकडे जास्त शब्द आहेत, मला दुसऱ्या शब्दाची गरजच नाही. पत्रकाराकडे कमीत कमी शब्द असतात आणि सगळ्यात जास्त शब्द कोणाचे असतात? ज्याचं जगणं आणि लढणं रस्त्यावर, वादळात, संघर्षात चालू आहे, तो शब्दांचा बादशाह असतो. मग आपल्या कवीकडे किती शब्द असतील? मी कोरे कागद द्यायचं आणि तुम्हाला येतील ते शब्द लिहा असं सांगायचो. 2-3 हजाराच्या पुढे शब्द कधी जायचे नाहीत आणि आपण तरी म्हणालो 3 लाख शब्द. मग तुम्ही 2000 शब्दामध्ये अख्खा माणूस कसा व्यक्त करणार? समाज कसा व्यक्त करणार? प्रेम कसं व्यक्त करणार? बंडखोरी कशी व्यक्त करणार? तेच शब्द आपल्या साहित्यामध्ये यायला लागले की ते कंटाळवाणं होतं आणि ते प्रभावहीन होतं. सुर्वेंच्या कवितेत किती शब्द आहेत बघा. कोणत्या शाळेत गेले होते का? फुटपाथ ही त्यांची शाळा. अरे मग शब्द आणले कुठून त्यांनी? जगण्याशी दिल्या गेलेल्या प्रत्येक टकरीतून ठिणग्या पडायचे नाहीत तर शब्द बाहेर पडायचे, ते गोळा करायचे. कुसुमाग्रजांचं तसंच होतं, बाबुराव बागुलांचं तसंच होतं, इंदिरा संतांचं तसंच होतं. तुम्ही शब्द आणता कुठून आणता? तुम्ही घरी जाऊन बोला ना. इंग्रजी हिंदीचा एकही शब्द न उच्चारता मराठी 10 वाक्य बोलून बघा. म्हणजे मी इंग्रजीचा हिंदीचा द्वेष करतो असं समजू नका. आपल्याकडे शब्द कमी पडतात, त्यांचा फोर्स व्यक्त करणारे शब्द कमी पडतात. म्हणून पोरं म्हणतात मला म्हणायचं होतं बट इंग्रजी शब्दात, आणि आपण कौतुक करतो काय माझं पोरगं भारी आहे. 2 वाक्यात 4 वेळा बट वापरतो, मग कट वापरतो, मग फुट वापरतो. ज्याच्याकडे कॉम्प्युटर, ज्याची कॉम्प्युटरवर कमांड त्याला जगात डिमांड. एकच मराठी शब्द आहे, बाकी सगळे इंग्रजी आहेत. तुम्ही परिणाम कसा घेणार? 1990 नंतरचं जे जग आहे त्या जगाच्या मुक्कामाचं ठिकाण पहिल्यांदा इथल्या भांडवलशाहीने आणि तंत्रज्ञानाने बदललं. जग कुठे राहत होतं 90 पर्यंत?
जग औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी कुठे राहत होतं? जग धार्मिक क्रांती होण्यापूर्वी कुठे राहत होतं? त्याचं उत्तर अण्णाभाऊने देऊन ठेवलंय. अण्णाभाऊ किती शिकले होते? एक डोक्यातून काढून टाका, शिक्षणाचा आणि साहित्याचा काहीतरी संबंध असतो. शिक्षणामुळं पहिलीतून दुसरी जाता येतं, पण ज्ञान मिळत नाही तिथे. खालून वर जायचं आहे, त्याच्यासाठी मार्क लागतात आणि मार्कासाठी शिक्षण लागतं. त्याचा आणि प्रतिभेचा काय संबंध आहे? त्याचा आणि जीवनानुभवाचा काय संबंध आहे? तसं जर असतं तर महाराष्ट्रातले 10,000 मराठीचे प्राध्यापक महान साहित्यिक झाले असते ना. आणि इतिहास सांगतो, ज्यांना ज्यांना मराठी ज्ञानपीठ मिळालं, ज्यांना ज्यांना मोठे पुरस्कार मिळाले, त्यातला एकही मराठीचा प्राध्यापक नाही. जे इंग्रजीतले आहेत, जे राज्यशास्त्रातले आहेत, जे अजून कुठल्या तरी भाषेमधले आहेत किंवा कॉलेजमध्येच गेले नाहीत. त्यामुळे अशा काही गैरसमजातून पहिल्यांदा स्वतःच्या शब्दांना बाहेर काढलं पाहिजे. जर तुमच्याकडे शब्द नसतील, सुचत नसतील, तरी थोडं लिहिण्यासाठी वेळ घ्या, अजून संयम पाळा. आणि अशी माणसं मी 2 बघितलेली आहेत की काही सुचत नाही चटकन, म्हणून त्यांनी ती कलाकृती मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या आहे. सुचलंच नाही काही. तुम्हाला माहित आहे की नारायण सुर्वेने मला दत्तक मुलगा म्हणून जाहीर केलं होतं प्रत्येक समारंभात, हा माझा दत्तक पोरगा आहे, दत्तक पोरगा आहे. आणि मला दत्तक काय घेतलं होतं? त्यांच्याशी जास्त भांडणारा महाराष्ट्रातला मी एकमेव होतो. माझ्यापेक्षा माझी पोरं त्यांच्याशी जास्त भांडायची. कुणी चष्मा हिसकावून घ्यायचं, कुणी पुस्तक फाडायचं. जेव्हा नारायण सुर्वेना पद्मश्री पुरस्कार मिळाला, ते आणि कृष्णाबाई म्हणजे आमची माऊली, ती पण नाही आहे आता. तिनं तिच्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक मला अर्पण केलेलं आहे, कृष्णाबाई सुर्वेने, मास्तराची सावली. कारण हे बहुतेक वेळेला आमच्याच घरी असायचे नाशिकला, आणि मी फक्त त्यांचं निरीक्षण, त्यांचं जगणं कसं चाललं एवढंच बघत बसायचो. मी विमानतळापर्यंत पोचवायला गेलो होतो आणि जाता जाता म्हणालो, दादा दिल्लीतून येताना एक छान कविता पण घेऊन या. ते म्हणाले, दिल्लीचा आणि कवितेचा काय संबंध आहे? तो काय लोक बोलतात राव. नाही, पद्मश्री मिळणार आहे ना, ठीक आहे, तू काही पण सांगतो, कविता लिहायनी सकाळला द्या, कविता लिहायनी सकाळला द्या. म्हणजे मी संपादक असल्यामुळे तो एक मोह असायचा, बाबा आपल्या पेपरमध्ये त्यांची पहिल्यांदा कविता आली पाहिजे. ते दिल्लीतून परत आलो, घ्यायला गेलो मी पुन्हा विमानतळावर. अंधेरीतले त्यांच्या घरी मस्तपैकी त्याने मासे खाऊ घातले आणि माझ्या डोक्यात प्रश्न, दादानी कविता लिहिली असेल. म्हटलं, दादा कविता लिहिली? ते म्हणाले, प्रयत्न केला. काय केलं प्रयत्न म्हणजे? त्याने पेपर नॅपकिनचा एक तुकडा मला काढून दाखवला. हॉटेलमध्ये टेबलावर तो साफ करण्यासाठी ठेवलेला कागदाचा तुकडा. काय त्याच्यावर? ते म्हणाले, कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. बघा, 75 वर्षाचा कवी काय म्हणतोय, कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. काय आहे? वाच म्हणाले तू. आणि त्यांचे अक्षर लागे ना, तो कागद खराब होता, बॉलपेन होता, होल पडलेले होते. दादा हो, हे वाचता येत नाही, तुम्ही दाखवा ना वाचून. हे म्हणाले, नुसतंच एरंडासारखा वाढलाय म्हणाले, माझे अक्षर तुला लागत नाहीत. त्याने ते घेतलं आणि आता नीट ऐक. त्या 4च ओळी होत्या आणि त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये वाचून दाखवल्या. आणि माझं असं मत आहे, कविता कशी वाचावी हे महाराष्ट्रात नारायण सुर्वेशिवाय अजून कुणाला कळलेलं नाही. मला पण नाही, मी खूप डुप्लिकेट करतो त्यांचे. पण सुर्वे साला आपण बच्चे कंपनीतच मोडत आलो. कवितेच्या 4 ओळी काय होत्या? हे सगळे साहित्य जाणणारे, प्रेम करणारे वगैरे लोक आहेत. ह्या प्रसव वेदना काय असतात? बाईचं सोपं आहे हो, 9 महिने 9 दिवसांनी तरी ते बाळंत होते.
पण कवितेचं त्याच्यापेक्षा अवघड आहे. काही वेळेला 9 महिने संपतात, 10 महिने संपतात, 12 महिने संपतात, पण तो बाळतच होत नाही कवी. अवघड दुखणं आहे, खूप वेदना आहेत. त्या कवितेच्या ओळी अशा होत्या, पद्मश्री मिळाल्यानंतर हॉटेलमध्ये आल्यानंतर लिहिलेल्या 4 ओळी. मी एका लेखामध्ये ते लिहिलेलं आहे. कुणी काहीतरी बोगस सांगतोय असं म्हणू नये, आणि बोगस सांगायची गरज काय आपली. ह्या लोकांनी माझं जगणंच इतकं समृद्ध करून टाकलेलं आहे. कल्पना करून बोगस मला कधी गरजच भासत नाही. मला लोक विचारतात, तुम्ही लिहिताना कल्पना कशा करता? मी नाहीच कल्पना करत. माझ्या आयुष्यावर जे ठसे उमटलेले आहेत व्यवस्थेचे, एक एक ठसा मी कागदावर घेतो, माझं साहित्य जन्माला येतं. कल्पनेच्या जगात जाण्याची काही गरज नाही आहे. त्या 4 ओळी अशा होत्या. पद्मश्री घेतल्यानंतर, हे विसरू नका ऐकताना, पद्मश्री घेतल्यानंतर, आणि पद्मश्री कुणाला मिळालेला आहे? मुंबईच्या फुटपाथवर एका माऊलीने फेकून दिलेल्या मांसाच्या गोळ्याला मिळालेला आहे. हे पण विसरू नका. कुणाला मिळालं पद्मश्री? मांसाचा गोळा फुटपाथवर सापडलेला आणि गंगाराम सुर्वेने वाढवलेलं. हे जे तुम्हाला पटेल न पटेल, नारायण सुर्व्यांना जेव्हा जनस्थान पुरस्कार मिळाला होता, तेव्हा मला धर्माधिकाऱ्यांनी सांगितलं, तू त्यांचा परिचय करून द्यायला यायचा आहे. इतकी वर्षे राहून सुद्धा मला कळत नव्हतं की नारायण सुर्वेंचा परिचय कसा करायचा. मी परिचय म्हणून त्यांच्यावर एक कविता लिहिली. हे नारायणा असं कवितेचं नाव दिलं. आणि मोठी कविता हे लिहित असताना तो मांसाचा गोळा आठवायचा, भोवताली जमा झालेले कुत्रे आठवायचे, कावळे आठवायचे. गंगाराम सुर्वेने सुर्वेला सांगितलेलं, सुर्वेने मला सांगितलेलं, मी माझ्या लेकरांना सांगितलेलं. आणि त्या कवितेतली अशी एक पण ओळ नाही आहे जी मी हुंदके न देता आणि न रडता लिहिलेले आहे. हे होत नाही डायजेस्ट. आणि उचंबळून आलं की साला त्या माणसाच्या मोठेपणाला काही मर्यादाच राहत नाहीत. माझं मन सांगत होतं की नारायण सुर्वे पद्मश्री आणलेले नाही आहेत, तर एक मांसाचा गोळा मोठा झाला, चळवळीत गेला, आणि त्यांनी जाऊन तो आणलेला पुरस्कार. त्या 4 ओळी अशा होत्या, बरे झाले नारायणा तुला पद्मश्री लाभले. कळतं का मराठी? अरे हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. मलाच बोलायला लावायला लागला, काय रिस्पॉन्सच नाही तुमचा. जाऊ का बंद करून? कळतं का मी काय बोलतोय? बरे झाले नारायणा तुला पद्मश्री लाभले, देशातील माणसांच्या बुकात तुझे नाव तरी आले. काय फाडून टाकतो हे सगळं. साला काउंटची सिस्टीम आहे. काही झालं तरी मांसाचा गोळा, काही झालं तरी मांसाचा गोळा. सुर्व्यांना काहीच वाटलं नाही. अरे हे जे नागरिकांचं मतदार याद्यांचं पुस्तक असतं ना, त्याच्यात नाव तरी आलेलं आहे माझं माणूस म्हणून. पद्मश्री मिळालं नसतं तर ते पण गेलं असतं. म्हटलं दादा हे शॉकिंग आहे, पुढची लिहा तुम्ही ओळी. त्याच्यानंतर आम्ही 100-200 वेळा भेटलो असेल. प्रत्येक वेळेला मी विचारायचो, दादा कवितेचं काय झालं? सुचत नाही, सुचत नाही, सुचत नाही. आणि हा जातिवंत कवी, जातिवंत साहित्यिक, ज्याचं आयुष्यच कविता झालेलं असतं. कविता आपलं कधी आयुष्य व्यापून नाही टाकत. आपण तिचा एक तुकडा घेतो आणि खेळ करतो. तुकडा म्हणजे आयुष्य नव्हे. कविताच जगले, ते साहित्यच जगले. साहित्याने लेखक यांच्यामध्ये जर बेईमानीची रेषा तयार झाली तर साहित्याने लेखक दोन्ही फोल होतात. कशी काय तयार होते? खोटेपणाची रेषा कशाला तयार होते? जे शब्दाशी इमान राखतात
अनुभवाशी इमान राखतात, आपल्या भूमिकेशी इमान राखतात, त्यांचे शब्द वाचायला समाज उत्सुक असतो. हे रोज उठून लिहायचं, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. अरे लय झालं गड्या. कधीतरी बायकोला रेमंडचं ब्लँकेट आणून दे. ये दुनिया बदलने वाली चीज नहीं है. जेव्हा सुरव्यांना ऍडमिट करून आलो मी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये, शेवटचे क्षण त्यांचा, आणि त्यांना भेटून मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करायला बाहेर पडणार होतो. मी गेलो तिथे, सलाईन लावलेलं दोन्ही हाताला पायाला, शांतपणे पडले, पण ते बोलू शकत होते, पण भ्रमिष्ट होते. आलास बरं झालं. त्यांच्या पोरगीचं नाव कविता, ते पण वारलेले आहे. कविता, आता लवकरात लवकर कवी संमेलनाला सुरुवात कर. ICU मध्ये. आणि कृष्णाबाईला सांग आजच्या संमेलनापुरतं तू अध्यक्ष हो. सुरुवातीलाच 2 शब्द बोलून घे आणि कविताला सूत्रसंचालन करेल. मी सुरुवातीला एक कविता म्हणतो आणि मग मध्ये मध्ये काहीतरी करतो. मी म्हटलं दादा लय भारी चाललंय, तुम्ही, तुमची बायको, तुमची मुलगी, आणि आम्ही काय झक मारायचे की तुमच्या संमेलनात. अरे तुला विसरलोच गड्या. कसा डायलॉग चालू होता. त्यांना वाटत होतं मी भ्रमात नाहीये, वास्तवात बोलतो आहे. ते काय काय बोलायला लागले. त्यांना पाठिंबा द्यायचा म्हणून आम्ही खोटं कवी संमेलन. नर्स टोचायला आली, तू पण एक कविता म्हण. हे काय असतो माणूस, वेडा आहे काय तो. अरे त्याच्या रंध्राचा ताबा कवितेने घेतलेला आहे. त्याचा श्वास कविता झालेली आहे. मी त्यांना शुभेच्छा देऊन निघालो. म्हणालो दादा लवकर बरे व्हा, तुम्ही मतदार आहात, तुमचं मत मला मिळालं नाही तर कारण मी इतकं बिनधास्त असं बोलत होतो, कारण मला माहिती होतं की ज्योत कमी कमी होत चाललेली. आणि मला बुद्धानं एवढं तरी शिकवलंय की मृत्यूला कधी घाबरायचं नाही, कारण ज्याला मृत्यू कळतो त्याला जगणं कळत असतं. मला जगणं समजून घेण्याची लय हौस आहे, पण मृत्यू कळत नाहीये. मी बाहेर पडलो, औरंगाबादमध्ये पोचलो आणि मुलीचा फोन आला, दादा गेले. तसंच मी पुन्हा ठाण्याला आलो. त्यांच्या बायकोने मी येईपर्यंत डेड बॉडी राखून ठेवली होती. पोरगं येईपर्यंत कुणी उचलायची नाही ती. आम्ही उचलली आणि त्यांचे कवी काळसेकर म्हणाले त्यांच्या मिसेसची इच्छा आहे तुझ्या हस्ते अग्नी द्यायचा, बटन दाबायचं. अरे म्हटलं असं कसं, माझ्याकडे हिंमत इथून कुठून आली. एका महाकवीला विद्युतधानी ठेवून मी बटन दाबायचं आहे. हे मी का सांगतोय, ह्याच्यातून एक पुढे कविता उगवलेली. त्याने मला हाताला पकडून नेलं, मी चालूगिरी केली. ते निळं बटन जेव्हा दिसायला लागलं तेव्हा मी माझ्याऐवजी काळसेकरांचा अंगठा तिथे दाबला, खटकन बॉडी जळायला लागली. पुढे मी गेलो, शुगर डाऊन झाली म्हणून ठाण्यात जेवायला बसलो आणि मीही पेपर नॅपकिनवर एक कविता लिहिली. कितीतरी वर्षांनी मी कविता लिहित होतो, कारण मी काय कविता सारखं आता विचाराल तर गेल्या 5 वर्षात मी एक पण लिहिलेली नाही आणि मला वाईट पण वाटत नाही. कविता हा सहज आणि एक नैसर्गिक आविष्कार आहे. इथे ॲबॉर्शन करायचं नाही आहे. ये रे रे पावसा नाही म्हणायचं आहे. कधी येईल तेव्हा येईल. जेव्हा ढग फुटतील ना तेव्हा कविताच कविता उगवतील. कृत्रिम पाऊस पाडायचा नाही आहे. सुर्वे गेले, कुसुमाग्रज गेले, बाबूराव बागुल गेले आणि पांढरं कपाळ असलेल्या बाईसारखी माझी अवस्था झाली असं मला वाटायला लागलं. उद्यापासून मी नाव सांगू कुणाचं. साला माणूस इतका दरिद्री होतो. एकदा आई मेल्यानंतर आणि बाप मेल्यानंतर माणूस दरिद्रीच होतो. मी त्या पेपर नॅपकिनवर लिहिलं, सगळेच वृक्ष आता उन्मळून कोसळायला लागलेले आहेत. सगळेच वृक्ष आता उन्मळून कोसळायला लागलेले आहेत. पक्ष्यांनी जावं कुठं, राहावं कुठं आणि घरटं तरी बांधावं कुठं.
हे सगळे आम्ही पक्षी. जेव्हा असं घडतं तेव्हा पक्षाने बघू नये नव्या झाडाची वाट, तर स्वतःच झाड व्हावं आणि आपल्या फांद्यांवर अन्य पक्षांना घरटी बांधायला निमंत्रित करावं. मी काय शिकलो? मी ते शिकलो. पण शेवटपर्यंत कविता पूर्ण झाली का? नाही झाली. हे काम का करत नाही आपण कवितेवर? आम्ही बोलत होतो मगाशी, कामच नाही करत. त्याला अपमानास्पद वाटतं. लिहिली की लगेच सोशल मीडिया, लिहिली की कुणीतरी काय बात म्हणायचं. आणि बरेच लोक विचारतात, ह्या काळात सुद्धा कविता लिहायची खूप इच्छा हो, पण विषयच काही सुचत नाही. घाल एटीएमचं कार्ड आणि कार्ड विषय बाहेर. विषय सुचत नाही म्हणणारे हे कधी सृजनशील लेखक होऊ शकत नाहीत. कारण विषयांची एक महाप्रचंड गर्दी क्रिएटिव्ह रायटरच्या मनामध्ये नेहमीच असते. ती गर्दी त्याला लिहायला लावते. ती गर्दी त्याला सांगते, अरे किती वेळापासून व्याकुळ आहे, मला जरा कागदावर उतर ना भाऊ. पण आपल्याकडे गर्दी नसते. आपण एकाएकी जगत आलो. सुरुवात केली होती 90 नंतर जग कुठे गेलं, 90 पूर्वी कुठे होतं. ही जी पृथ्वी आहे ही वर्षानुवर्षे कुठे होती? ही नागाच्या फण्यावर बसलेली होती. फार भारी आहेत, फार भारी. नाग हल्ला की दिवस रात्र, नागाने डोळे मिटले आदगी गडक रात्र, नागाला राग आला शेपूट आपटली भूकंप होणार. नागाच्या डोळ्यामध्ये निदान बिस्लेरीचे जरी 2 थेंब पडले तर बाहेर महापूर येणार. ह्या पृथ्वीच्या सगळ्या गती गुणवत्ता तिच्या दैनंदिनी ह्या नागाच्या फण्याशी जोडलेल्या होत्या. पृथ्वी कुणाच्या मालकीची होती? नागाच्या मालकीची होती. आणि मग 70च्या दशकामध्ये अण्णाभाऊने दलित साहित्य संमेलनामध्ये असं एक वाक्य उच्चारलं की ही पृथ्वी नागाच्या फण्यावर नसून काम करणाऱ्या घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे. पृथ्वीची जागा बदलली आणि साहित्याचे विषय पण बदलले. विषय बदलतात कसे? पृथ्वीची जागा बदलली, टेम्परेचर बदललं, जगण्या मरण्याच्या लढाया वाढल्या, तर साहित्याचे विषय बदलत असतात. हे जेव्हा मी वाचलं अण्णाभाऊंचं, आणि मला जेव्हा पोरगा झाला, मोठा झाला, शाळेत चालला, इंग्लिश मीडियममध्येच गेला तो कॉन्व्हेंटमध्ये, हे फक्त राज ठाकरेला सांगायचं नाही, तुम्हाला म्हणून खाजगीत सांगितलं. सांगायचं नाही, लय मराठीचं होतं. आणि मला अध्यक्षपदाच्या वेळेला असं भीती घालत होते, कर्नाटकातून महाराष्ट्रात पोटासाठी आलेला पोरगा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा होईल? ते होणारच नाही, त्याला पाडतील. पण मी कुणाशी जास्त बोलत नव्हतो. विदर्भ पण माझ्या पाठीशी आहे. आणि मी असं घडवून दाखवलं, माणूस कुठून येतो ह्याच्यावर साहित्य संमेलनाचं पद अवलंबून नसतं, तो काय घेऊन येतो याच्यावर अवलंबून आहे. पहिला मेसेज दिला मी. आणि कर्नाटकात पण माझा सत्कार झाला, इथे पण झाला. मी माझ्या पोराला प्रश्न विचारायचो रोज रात्री अभ्यास घेताना. त्याच्याशी अभ्यास घेताना त्याचा अभ्यास घेताना माझं इंग्रजी पण चांगलं व्हायला लागलं. इंग्रजीत बोलायचो. आता त्याला इंग्रजीत चांगलं बोलायला आल्यामुळं मी त्याच्या इंग्रजीवर बंदी घातलेली आहे. इंग्रजी बोलला ना थोबाड फोडून काढेल. घराच्या आत फक्त मराठी चालेल. त्याला मी लहानपणी विचारलं, बेटा डू यू नो व्हेअर आवर अर्थ स्टँड्स? ही पृथ्वी कुठे उभी आहे? आणि ही सगळी जी नव्या पिढीतली पोरं आहेत, ही प्रश्न विचारणाऱ्यालाच काउंटर प्रश्न विचारतात. तू सांग कुठे आहे, तुझं उत्तर बरोबर की चूक हे मी सांगतो, असं पोरं म्हणतात. मी म्हणालो, माझी म्हातारी म्हणायची नागाच्या फण्यावर, अण्णाभाऊ म्हणाले हातावर, पोरगा म्हणाला दोन्ही उत्तरं चुकीची आहेत, मी छोटा आहे म्हणून शिंडी लावू नकोस,
नागाचा फणा काय आणि माणसाचा हात काय. किती स्मॉल आहे रे पप्पा. मम्मीची पर्स तरी मावते का. आजीने केलेली भाकरी तरी मावते का. आजीने केलेली, मम्मीने केलेली मावते. कारण मम्मीने केलेल्या भाकऱ्या इतक्या छोट्या असतात, एका तळहातावर 25 मावतात. मम्मी म्हटलं तू सांग कुठे उभी आहे. आणि त्याचं उत्तर म्हणजे ग्लोबलायझेशन सुरू झालं. तो म्हणाला ही पृथ्वी ना नागाच्या फण्यावर ना माणसाच्या तळहातावर. पप्पा येडा की शाना, ती संगणकाच्या स्क्रीनवर उभी आहे म्हणाला. बटन दाबली की अख्खं जग तिथे येतं. ही संगणकाच्या स्क्रीनवर जागा करून घेणारी पृथ्वी आणि तिच्यावरचे हे सगळे जीव आपण साहित्यात किती आणले. अन्य भाषांमध्ये आले, बंगालीमध्ये आले, कानडी मला वाचता येत नाही पण कळतं, कानडीमध्ये आले, इंग्रजीमध्ये तर खूपच आले. हजारो ग्रंथ आलेले आहेत ग्लोबलायझेशनवर. मराठीच नाही. का घडतं असं. असं का घडतं. काहीतरी कारण असायला पाहिजे ना. कारण असेल की नाही. अरे इंग्रजीत एंड ऑफ आयडियोलॉजी, एंड ऑफ पॉलिटिक्स, एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ डॉलर, एंड ऑफ सेक्स, ग्लोबल सिच्युएशन, व्हॉट वे रॉंग टू वर्ल्ड बँक. म्हणजे मला तरी ओठावर असलेली 100 पुस्तकं आहेत. मराठीत काय येत नाही. काळ कुठे चाललेला आहे आणि आपला लेखक कुठे आहे. तो अजून तेच लिहितो. गावाकडचा बैल म्हातारा झाला, विहिरीतलं पाणी खोल गेलं. भाऊ तुझ्याच विहिरीतलं पाणी खोल गेलं आणि आमच्यात काही झरे फुटले का. कळतच नाही राव. बैल म्हातारा झाला मग प्रत्येक जीव म्हाताराच होतो ना. हे तू काय वर्णन करायला लागला, तू काय गाऊन सांगायला लागला. गावाकडे चल माझ्या दोस्ता. अरे गावात काय राहिले काय जगण्यासारखं. हे चाललंय काय. ग्लोबल व्हिलेज झालेला आहे आणि आपण काय लिहायला लागलो आणि काय बोलायला लागलो. जगातल्या पहिल्या सायबरचं आत्मचरित्र आलं इंग्रजीत, आय सायबर्ग. आणि आपली आत्मकथनं पुन्हा त्या जुन्या अनुभवातच अडकलेली होती. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. गावगाड्यावर जन्माला आलो, इथे वर्तमानाला भिडायलाच कोणी तयार नाही. सगळं स्टोरी टेलिंग व्हायला लागलेलं आहे. कुठेही जा, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. अरे ठीक आहे भाऊ, पण आजचं सांग. आत्ताच्या पायाखाली काय जळते ते सांग. कारण आपल्या व्यवस्थेने भूतकाळावरच पोवाडे लिहायला शिकवले. आपलं एक राजा होता, एक राणी होती. राजाला अजून 3 एक्स्ट्रा बायका होत्या. एक करवली म्हणून आलेली, तिथेच राहिलेली, 2 झाल्या. तिसरी बर्थडे गिफ्ट मिळाली होती आणि चौथी हंटिंगला गेला तेव्हा आणली. झाली माझी गोष्ट. हे काय. शब्द दारिद्र्य आहे, अनुभव दारिद्र्य आहे आणि वर्तमानाचं आकलन करून घेताना येणाऱ्या मर्यादा आहे. काय झालं होतं जगामध्ये. अरे प्रेम कथांचे विषय बदलले, विवाह संस्था बंद झाल्या, क्लोनिंगचं तंत्र चालू झालं. डुकरापासून माणूस, गायीपासून बैल, बैलापासून डुक्कर, काय 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 ह्या ग्लोबलायझेशन मध्ये होत गेलं. हे सगळं जग एका स्क्रीनवर आलं. सुंदर जग आहे पण त्या जगात पासवर्ड आणि कोडवर्ड असल्याशिवाय आत जाताच येत नाही. आणि तो फक्त मुठभर लोकांच्याकडे आहे आणि बाकी लोकांनी दारातच थांबायचं आहे. दार उघड बाये. कोण उघडणार आहे दार. यूज पासवर्ड अँड इंटर. एक पासवर्ड असणाऱ्यांचं जग तयार झालं आणि एक पासवर्ड नसणाऱ्यांचं तयार झालं. पृथ्वीच्या पाठीवर सगळ्याच क्षेत्रामध्ये एक जीवघेणी स्पर्धा चालू झाली. सरकारी शाळा विरुद्ध कॉन्व्हेंट, बाजरीची भाकरी विरुद्ध पिझ्झा, गाईचं ताक विरुद्ध कोल्ड ड्रिंक्स, मडक्यातलं पाणी विरुद्ध बिस्लरी. तुम्ही कुठेही जा, एक जीव घेणारी दात विचकत उभी राहिलेली स्पर्धा अटळ आहे. आणि हा जो माणूस आहे पृथ्वीवरचा माणूस, एकाच वेळेला
यंत्र त्याच्यावर हल्ला करते. त्याने कुठून तरी घास आणावा, ओटापर्यंत न्यावा आणि यंत्राने त्याच्या थोबाडीत मारून त्याची जागा घ्यावी. यंत्र विरुद्ध माणूस, धर्म विरुद्ध माणूस, भांडवलशाही विरुद्ध माणूस, दुष्काळ विरुद्ध माणूस, महागाई विरुद्ध माणूस, बेकारी विरुद्ध माणूस. अरे कोणत्या मोठ्या चक्रेवर सापडलाय तो. आणि 90 पासूनच या देशामध्ये रोज 15 शेतकरी आत्महत्या करतात. आपण शोक वाहणाऱ्या कविता करतो, पण आत्महत्येच्या मुळाला भिडतच नाही कधी. हे क्यों हो रहा है? कौन कर रहा है? आणि आपण काय म्हणतो, विषय सुचत नाही आहेत. नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये शबाना आझमीचा नवरा आलेला होता. तो शायर आहे आणि तो स्वागत उद्घाटक काहीतरी होता. तो कोण आलं होतं का नाशिकच्या साहित्य संमेलन? उद्घाटक तो होता. त्यांनी त्या भाषणामध्ये एक वाक्य सांगितलं होतं शेवटी. खरं म्हणजे ती त्याची कविताच होती. काय कविता होती? तो सांगत होता लिहिणाऱ्यांना, विषय नाही म्हणणाऱ्यांना. त्यांनी 2च ओळी सांगितल्या, इतना अंधेरा कभी न था ये भी लिख. लिहायचंच आहे ना, तर भाऊ एवढा अंधार कधी दाटलाच नव्हता, ही तू लिही. विषय नाही का म्हणून बोंबलतो तो. पण आपल्या डोळ्यावर मोतीबिंदू आल्यामुळं आपल्याला अंधारच दिसायचा बंद झाला. काय ह्या काळाशी नातं आहे आपलं? आकलन केलं काय आपण ग्लोबलायझेशनचं? कधी? माणूस संकटात सापडलेला आहे. कोरोनात माणसं मेली की भांडवलशाहीला खूप आनंद, दंगलीत मेली की. आणि आपला लेखक काय करतोय? का बरं बाबरी मशीद पडली आणि हजारो लोक मेले, कादंबरी लिहू शकलो नाही आपण? कुणी लिहिली कादंबरी? कुणी लिहिली कादंबरी? आणि कादंबरी लिहायला ह्याच्यापेक्षा मोठी वेदना काय पाहिजे? काश्मीर मधल्या कत्तलीवर का कादंबरी नाही लिहित? गुजरात मधल्या कत्तलीवर का कादंबरी नाही लिहित? लिहित का नाही आपण? कारण लेखक दुबळा व्हायला लागलेला आहे. रिस्क घ्यायची जबाबदारी तो टाळायला लागलेला आहे. म्हणून हे स्टोरी टेलिंग मधले विषय तो काढतो. ते येतात भुरकन लाटेवर उठून जातात. जसं दलित आत्मकथनाचं झालं. पहिली 3-4 आत्मकथनं वाचल्यानंतर 5वं वाचावं अशी कोणाची इच्छाच नाही. कारण तीच स्टोरी आहे, तेच रिवाइंड अँड फॉरवर्ड आहे. पात्राची नावं बदलली, काही प्रसंग बदलले, पण तेच आहे. आणि ह्याचा परिणाम का होत होता? मी तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो की ही दलित आत्मकथन लिहिणाऱ्या माणसांचं आत्मकथन लिहिताना वय काय होतं आणि त्यांनी कुठे राहून ती आत्मकथनं लिहिलेली आहेत? मस्तपैकी पुण्यात मुंबईमध्ये फ्लॅट विकत घेतलेला आहे, गोऱ्या रंगाची बायको घेतलेली आहे, एक गाडी आहे, एक कुत्रा आहे, आणि संध्याकाळी फावल्या वेळेला तो आत्मकथन लिहायला बसलाय. आणि 50 वर्षापूर्वीच आठवतो. त्या 50 वर्षात तो किती गेला गावाला, तिथलं दुःख किती ओंजळीत भरून घेतलं. प्रत्येक वेळेला स्टोरी टेलिंग समाजावर परिणाम करू शकत नाही, कारण तुमच्या दुःखाचा धा त्याला असावा लागतो. अजून एक मुद्दा, कुणी जर आपल्याला विचारलं की तुम्हाला आवडलेला कथासंग्रह कोणता, आम्ही तर नव्वदीपूर्वीच्याच कथासंग्रहाचं नाव सांगतो, जेव्हा मी जात चोरली. तुम्हाला आवडलेला कविता संग्रह कोणता? कुसुमाग्रजांचा, नामदेव ढसाळचा. तुम्हाला आवडलेली कादंबरी कोणती? ययाती, छावा, फडके, आत्रे. हे कधी सांगतोय? 100 वर्षांनी सुद्धा मोस्ट लाईकली पुस्तकाची यादी आपली बदललेली गेलेली नाहीये. मग आपण लिहिलेलं कुठे गेलं? अरे ते कोणी घेणतच नाही राव. PhD करणारा शेवटच्या पानावर काहीतरी छोट्या अक्षरात संदर्भ म्हणून देतो, आणि हे जे संदर्भ असतात 100-200, त्यातले 2 संदर्भ सुद्धा त्या संशोधकांनी वाचलेले नसतात. एक रेडीमेड यादी असते, ती फिरत राहते व्हॉट्सअपवरून. हे करायचं काय आता?
आणि आपणच कविता लिहिल्या, शब्दच पेटवतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. मग आपल्या साहित्याचं का होत नाही असं? तीच कविता सांगायची आपण 70च्या पूर्वीची, 80च्या पूर्वीची. कधी नामदेव ढसाळ, कधी बाबूराव बागुल. वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तूच होतात. पाहून विश्वाचे विराट विकराळ रूप. मला खूप कविता पाठ आहेत, पण 90 नंतरच्या का नाहीत? हे अगोदरच काय? कारण लढणारा, लिहिणारा, अनुभवाशी इमान राखणारा सिंगल मॅन होता. 90 नंतर भांडवलशाहीने जो मध्यमवर्ग तयार केला, तो दूर राहून दुःख पाहण्याचा प्रयत्न करतो. आता नव्या काळामध्ये आपण घुसलेले आहोत. तुम्ही कधीतरी बघा, दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला जेव्हा लढाई लढत होता, तेव्हा हजारो बायाने त्या चळवळीला पाठिंबा देणारी गाणी, ओटावरची गाणी तयार केली होती. आणि ती गाणी ना असा स्वातंत्र्य सैनिकाला इतके प्रोत्साहन द्यायचे. ही गोऱ्यांची सत्ता म्हणजे एक मोठं झाड आहे, हलता हलत नाही आहे. ती विनी मंडेला काय कविता लिहायचे ते. बायका पाणी आणायला जाताना समोरची बाई म्हणायची आणि मागच्या बाई त्याला काय म्हणतात, त्याला साथ द्यायच्या. एकटी मी हल्ले बाई, झाड हल्लं नाही. दुकटी गेलो बाई, झाड हल्लं नाही. व्यवस्था. आणि मग तिसरी बाई म्हणायची जोरात, साऱ्या जणी गेलो बाई, झाड राहिलं नाही. 50 वर्षापूर्वीचे गाणं माझ्या ओठावर का राहतं आणि 5 वर्षापूर्वीचं का नाही राहत? तर काळ जो आहे, आपण काय लिहितो आहोत याचा विचार लिहिणाऱ्यांनीच करायचा आहे. बरं झालं अजून लिहिण्यावर एवढे निर्बंध नाही आहेत, ते येतील उद्या. आज सुखी आहात, आज जेवढं भारी लिहिता येईल तेवढं आज तुम्ही लिहा आणि स्वतःच आपल्या लेखनाची चिकित्सा करत राहा. हा मनुष्यजात कोणत्या अडचणीत आहे, त्या अडचणी कोण तयार केलेल्या आहेत आणि मी रोल काय करायचा आहे हे आपणच करायला पाहिजे. आणि साहित्याला शेवटी काय म्हणतात? आपण म्हणतो साहित्याला आरसा, रिफ्लेक्शन, प्रतिबिंब. पण त्याच्या पलीकडे जाऊन साहित्याची व्याख्या करायला पाहिजे. कारण प्रतिबिंब काय येतं? काचेला पारा असतो म्हणून येतं. जर नुसतीच काच असेल तर प्रतिबिंब उमटत नाही. जर तुम्हाला चांगलं प्रतिबिंब पाहिजे असेल तर आपली काच तपासा आणि तिच्या मागे पारा चांगला आहे का नाही हे तुम्ही पाहायला शिका. म्हणून पुन्हा एकदा तोच प्रश्न, साहित्य तुम्हाला काय देतं? ह्या सगळ्या सामाजिक राजकीय प्रेरणा तर देतच. साहित्य तुम्हाला माणूस म्हणून एक चेहरा देतं. येस, यू आर ह्युमन बीइंग, यू आर क्रिएटिव्ह, यू आर डिफरंट. हे सगळं जर सांभाळायचं असेल तर माणसाचं अंतरंग, माणसाचं भावविश्व, नवे ताने बाने हेच साहित्याचे विषय असतात. ते कुठे मॉलमध्ये मिळत नसतात. तुमच्या हृदयामध्ये मला खात्री आहे शेकडो विषय आहेत. प्रश्न आता ते नीट मांडण्याचा आणि ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा आहे. ह्या 4 लेखकांनी अतिशय चांगल्या कलाकृती केलेल्या आहेत. मानपत्र मी त्यांची नीट ऐकत होतो आणि मानपत्र पण भारी लिहिलेले आहेत. आणि मला एक कौतुक वाटतं प्रमोदचं, की विदर्भातले लोक जेव्हा पुरस्काराचं वाटप करतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असं काय अपोपर भाव असत नाही. पण उर्वरित महाराष्ट्रातून जेव्हा पुरस्कार बाहेर पडतात ना, मी पण उर्वरितच महाराष्ट्र आहेत ना, ते विदर्भाची आठवणच काढत नाहीत राव. तर असं होऊ नये. आपण एक चांगला पायंडा काढलाय की विदर्भ किती व्यापक आहे, तो किती सृजनशीलतेचं स्वागत आहे. हा एक मेसेज या निमित्ताने गेलेला आहे. तुम्ही सर्वजण शांतपणे ऐकला. तुम्हाला आता काय धन्यवाद वगैरे म्हणतात का? असं असल्या उपचारामध्ये आपण अडकू नये. तो एक ड्रामा होतो. तर मी इथे थांबतो.